सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु. आज आपण कमळापूर नावाचे एक गाव आहे, राजूरवाडी सिरलस या गावाजवळ, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती. तर अगदी रोडवरती गाव आहे, नेरपिंगाई रोडवरती. आपल्यासोबत एक लहानू भक्त आहेत, ज्यांनी 65 पासून 71 वर्षापर्यंत म्हणजे 71 सालापर्यंतचा काळ बाबाजीसोबत काढलेला आहे. बाबाजीची सेवा केलेली आहे असे भक्त आहेत. दादा जय गुरु. जय लहानूजी बाबा. सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. रंगराव शामराव वाटकर. काय म्हटलं? रंगराव. अच्छा, शामरावजी वाटकर. तर तुम्ही बाबाजीची सेवा केली आहे, लहानूजी बाबांच्या समेत राहिले आहे. तर तुम्हाला आलेले बाबाजीचे अनुभव सांगा, सगळे जे काय अनुभव आले ते. बाबाजी अनुभव आहे हो, एक दोन जे आठवते चांगला. पहिला अनुभव तर माझ्या बहिणीच्या लग्नात आहे. सांगा ना तो. का मी बाबाजी जाऊ हो, सकाळी पाहुणे न जाता त्याने सांगितलं टिक्के लागले. असं का? पाहुणे न जाता हो ते येऊन गेले. ही दाजी तारीख होती हो आमची, म्हणजे दाजी तारीख होती. तर बाबाजीनं सकाळी सांगितलं का आज टिक्के लागले, असा शब्द काढला. दहाच्या पहिले. नंतर तिथं गेले आमच्या इकडले. तिथं गेल्यानंतर टिक्केच लागले. काय माझी आजी गेली, आजीला ते शब्द, माझे वडील गेले, माझ्या वडिलांनी ते शब्द का टिक्के लागले, काय लागते टिक्के लागले. तुमच्यापेक्षा लहान बहीण का मोठी? मोठी बहीण. मोठी. कोणत्या गावाला दिलाय त्यांना? वडाळा अशी झाडीसोरमध्ये. कसं आहे त्यांचं आता? पद्धतशीर आहे. पद्धतशीर. बाबाजीचा आशीर्वादित आहे शब्द. त्याचं सगळं व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. आणखी सांगा. दुसरे अनुभव सांगा. एक अशी होती का वर्धेतून कंबावर पाणी होतं, वर्धा नदीले. बरं. मी करू एजन्सी गाड्याची, कायची? गाड्या म्हणजे एजन्सी करू. हो, एक गाडी चुकून माझी गाडी चुकून आली, एक गाडी कोण आली. मी करा म्हणे बाबाजी म्हणे इकडे हा एक भक्त आल्यानंतर तुला बाबाजी बोलावते. बाबाजी बोलावते. बाबाजीनं डायरेक्ट कलाकार करतो म्हणजे इथं येते म्हणजे गाडी. इथं गाडी इतक्या पाण्यातून गाडी आली, इकडे तयार ठेवली. हो, धामंत्रीवरून. ह्या एक मोठा साक्षात्कार. मोठा साक्षात आली. बाबाजी शब्द काढले होते ना, येते म्हणून. गाडी येते म्हणून शब्द दिले बाबाजी, कला करू नये, इथं येते जाग्यावर. मला असं वाटतं बाबाजी मारा आपल्याला भक्त म्हणते, त्याला बाबाजी बोलावते. बाबाजीने सांगितलं का बी कलाकार करतो म्हणे. लगेच ड्रायव्हर कडनं उतरले, लगेच बाबाजीच्या दर्शनाला लगेच गेले. गाडी मला बोलावलं. मी त्यावेळी एजन्सी करू गाडी. टाकरखेडलाही राहिले आहे तुम्ही? जवळपास 65 ते 71 पर्यंत. 71 बंद. त्या दरम्यान हे घडलेले अनुभव आहेत. आहे. असं काय आणखी आठवते कोणते सांगा. तो बाबाजी आहे, चरित्र आहे. हो, जीवन चरित्र आहे बाबाजीचं. बाबाजीचं जीवन चरित्र मोठं आहे. असं तुम्हाला हे दोन म्हणजे मुख्य मुख्य तोंडातून शब्द काढला, खाली गेलाच नाही. किती की कष्ट असो, किती की दुःख असो, ते त्या संत लहानूजी महाराजनं पूर्ण केले. तर तुम्ही मग इथे कधी आले मग ह्या गावात, कमळापूर गाव? पहिले हे जन्मगाव आहे. हो, हे जन्मगाव असल्यामुळे इथं आई इथं आहे. बरं. लहान भाऊ आहे इथं. मी तिथं राह. टाकरखेड्याला कसे का गेले बा? तिथं माझ्या वडिलाच्या मामाची शेती आहे, त्यामुळे भेटली. हो, त्या चुलते तिथं आहे. मग त्या धंदा सांभाळून दिले. धंदा सांभाळतामुळे मग मला ते नेलं, तू चालवा तिथं. बरं. बाबाजीच्या या लहानूजी स्वानुभव चॅनलच्या माध्यमातून आपण मुलाखती घेत असतो, लोकांचे, भक्तांचे अनुभव जाणून घेत असतो. तर या माध्यमातून की नाही अनेक गावामध्ये समर्थ लहानूजी बाबांचे छोटे मोठे मंदिर आहे. त्या मंदिराचं काय आपण एक लेखाजोखा असला पाहिजे बा. किती मंदिर आहे महाराष्ट्रभर बाबाजीचे. एक टाकरखेड्याचं एक समाधी, मेन मंदिराच्या व्यतिरिक्त आणखी किती मंदिर आहे बा. तर त्याचं बाबाजी हे प्रेरणा देत असते, सुचवत असते, तर ते लिहून ठेवतो आपण. तर इथे कमळापूर वासियांनी सुद्धा एक टेकड्यावर मंदिर बांधलं आहे. त्या मंदिराबद्दलचं सांगा. कोण बांधलं बा ते? बांधलं दादा या, नाव सांगा तुमचं. मी राजेंद्र नारायणराव सोमवंशी. बरं. राहणार कमळापूर. हो. तर ते मंदिर कोण बांधलं बा टेकड्यावरचं ते सांगा. त्याच मालिकेचे संत आले.
बरं. मनोहर महाराज हो. आमच्या इथं त्याचे काही भक्त होते. बरं. त्या ठिकाणी ते महिनाभर राहिले. हो. वासुदेव महाराजाचे शिष्य. महाराज शिष्य बरं. महिनाभर राहिले इथं गावात. हो. आणि मग ते स्थळ शोधलं त्यानं. स्थळ शोधता तिथं एक बजरंगबलीचं त्यावेळेस उघडच मंदिर होतं. तिथं काही नव्हतं, ओटाच होता एक बजरंगबलीचा, त्याच्यावर मूर्ती होती. ते तिथं गेले आणि त्यानं तिथं बसले. त्याला फार शौक होता. असं असं. हा, चिलम पिले. हो, ते बरोबर. आणि त्याने सांगितलं का इथंच मी ज्योत लावतो. तिथंच त्यानं ज्योत लावली. तिथं त्यानं आपली 4 टिना टाकून पहिलं गवताची झोपडी केली. गवताची झोपडी उभी केली. गवताच्या झोपडीपासून ज्योत लावली, तिथपर्यंत ते मंदिर पोहोचलं. आज स्लॅबचं मंदिर आहे तयार झालं. मस्त चांगला आहे, चमत्कारी. 11 महिन्याचा 9 महिन्याचा त्याने उपवास केला. असं काय. आम्ही त्याच्यात सेवेतच राहू, असं नेहमीच राहू मनोहर महाराज असताना. असं काय. वासुदेव महाराजाचे शिष्य मनोहर महाराज आहे. असं आहे. तर ते मग त्यांचं निर्माण झालं का? इथं निर्माण झालं. त्याच्यानंतर एक दुसरे आले तिथे टाकरखेडचे जे ते काही दिवस राहिले. म्हणजे तिथं स्वयंपाक करत होते टाकरखेडात. ते तिथं आले होते काही. त्यांच्याही शब्दाले असं काय. त्यांच्याही शब्दाले भरपूर मान होता. आमच्या घरी आलं. त्याने भरपूर काम केलं इथं. बांधकाम त्यानं भरपूरच करून टाकलं. एकदम त्या टेकड्यावरून त्या पांधणी रोड पर्यंतच पुरं सिमेंट लावून. गावातले लोक तिथं देवपूजा करायला जात असतात. 5-10 लोक नेहमी पडलेच राहू. असं काय. ते त्या मंदिरामध्ये. तर आज दादाजी, तुम्ही जे काही कंबाळापूर निवासी यांनी जे समर्थ लहानोजी बाबांचे अनुभव सांगितले, तुमच्या गावामध्ये सुद्धा टेकड्यावर मंदिर आहे, त्या मंदिराचं बांधकाम कसं झालं बा, या बाबतीत सुद्धा सविस्तर माहिती सांगितली करता मी तुमचा फार फार आभारी आहोत. जय गुरु. जय लहानोजी. समर्थ लहानोजी महाराज की जय.